सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी, मुंबई उपनगरचे पालकमंत्री माननीय आशिष शेलारजी, मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त माननीय भूषण गगरानीचे मनापासून आभार मानतो। टँकर असोसिएशनच्या मागे ते खंबीर उभं राहील असं आश्वासन आज आम्हा सर्वांना दिलेलं आहे। मी एक आमदार म्हणून असोसिएशनच्या मागे खंबीर राहण्याचं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे। मुंबई महानगरपालिका जे नोटिसा दिलेले होते ते सगळं मागे घेत आहे। याच्या पुढे असोसिएशन टँकर असोसिएशनला कुठल्याही मेंबरला कुठलाही त्रास होणार नाही याची गवाही माननीय आयुक्तांनी आज दिलेली आहे। आणि ट्रॅफिकचे जे समस्या आहेत, जे फाईन मारतात त्याच्याबद्दल 1-2 दिवसात मुंबई कमिशनर पोलीस कमिशनरना आम्ही सर्व जाऊन भेटणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांशी भेट घेणार आहे आणि सर्व महाराष्ट्र शासन टँकर असोसिएशनच्या बाजूने उभं राहील। दोघं CM साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे, असोसिएशनच्या लोकांशी मी बोलणं करून दिलेलं आहे। आणि आज जे सकाळी मीटिंग झाली आयुक्त साहेबांच्या घरी ते पॉझिटिव्हली मीटिंग झालेली आहे। म्हणून आपल्या माध्यमातून मी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करायला इथे आलो आहे की आपण संप मागे घ्यावं आणि मुंबईकरांना जे पाण्यापासून वंचित आहे त्यांना लवकरात लवकर पाणी आपण पोहोचवावं अशी मी विनंती करायला आज इथे आलो आहे। मी असोसिएशनच्या प्रमुखांना विनंती करतो की आपण संप मागे घ्यावं अशी मी विनंती करतो। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने मी सगळ्यांना सांगू इच्छितो, पत्रकार लोकांना आणि आमच्या मेंबर्सना की बस ओके। मी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने सगळे आमच्या मेंबर्सचे आभार मानतोय आणि तुमचे पण पत्रकारांचे आभार मानतो की आम्ही हा आता संप मागे घेण्यात येतोय। विनंती केल्याप्रमाणे मुर्जी काकांच्या विनंतीप्रमाणे आम्ही मान्य करतोय की आम्ही हा संप मागे घेतोय। आणि गेल्या 4 दिवसापासून सगळे कमिटी मेंबर जे अथक प्रयत्न करतायत, हरबंश सिंगमुळे आम्ही आशिष शेलार साहेबांकडनं खूप मदत घेतली, मुर्जी साहेबांमुळे आम्ही CM कडे गेलो, आमचा प्रश्न सांगितला आणि गगराणी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आता याच्या पुढे आम्ही तुमच्यावर काही कारवाई नाही करणार आणि जेवढ्या अगोदरच्या कारवाया केल्या आहेत त्या आम्ही परत मागे घेतोय। विथ इमिजिएट इफेक्ट आता लगेच। आता हा मुंबईचा जो संप आम्ही मागे घेतलाय, एक 5 ते 10 मिनिटात सगळ्या असोसिएशनच्या मेंबरला आम्ही ग्रुपवर कळवतोय की तुम्ही संप मागे घेऊन आपापल्या गाड्या चालू करा। जितू भाई जरा आप बोलो प्लीज, हिंदी में बोलो। आप भी बोलो जरा, आप बोलो। मुंबई वाटर टैंकर एसोसिएशन आज मूर्ति काका का बहुत आभारी है। इनकी वजह से आज मुंबई के अंदर वाटर टैंकर वापस रोड पे आ जाएगी और आगे भी इनके सहकार से हमारे जो दुविधा है वो हमने उनको बताया है और उन्होंने हमको आश्वासन दिया है कि वो आगे भी हमको मदद करते रहेंगे। और सभी भाइयों को एक विनंती है, आज आपसे बने उतना आपको पब्लिक को पानी पूरा करना है, जिससे जो सुविधा हो सकती है वो उपलब्ध करे। और आज पूरी मुंबई में मतलब जो हमें बदनाम करे कि भाई पानी नहीं देते हो, उनको आज हमें बताना है। हम रात भर चला के टैंकर उनकी जो पानी की समस्या है आज का सोल्व करेंगे। धन्यवाद। क्या पहले सुनो।
आप सीएम से आपको बात हुई ना जो सीएम साहब ने हमको बोला 2 दिन पहले रात को 11 सवा 11 बजे उनका कॉल आया था मुर्जी साहब के फोन पे। मुर्जी साहब ने मेरे से बात करवाई सीएम से। सीएम ने बोला जितना जल्दी आप बंद करो और भूषण गगरानी से मिलो। भूषण गगरानी साहब जो बोल रहे हैं समझो मैं ही बोल रहा हूँ। तो भूषण गगरानी साहब ने आज आश्वासन दिया कि जितने भी पहले नोटिसेस हम लोग को दिए उसको हम रिवोक कर रहे हैं और न्यू नोटिसेस हम इशू नहीं करेंगे अंटिल आपका प्रॉब्लम CGW से सॉल्व नहीं होता। तो अब हम लोग अब ये स्ट्राइक कॉल ऑफ कर रहे हैं। चलो थैंक यू। हमने अच्छा सबका एक बार सुन के चाल में एंडिंग